भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। नागपूर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेतही त्यामुळे वाढ करण्यात आली आहे। या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाची आणि त्याच्या सामानाची कसून चौकशी केली जाते। तसंच विमानतळावरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत। कुठल्याही इमर्जन्सीसाठी तयार राहण्याचे आदेश विमानतळ प्रशासनाला देण्यात आले। दरम्यान नागपूर विमानतळाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली, त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी। भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। नागपूर विमानतळाची सुरक्षा जी आहे ते वाढवण्यात आलेली आहे। सोबतच प्रवाशांची जी आहे ते कसून चौकशी केली जात आहे। त्यांच्या सामानांची सुद्धा कसून तपासणी केली जात आहे। मध्य भारतातलं हे मध्यभागी असलेलं विमानतळ आहे आणि अत्यंत महत्त्वाचं विमानतळ आहे। या विमानतळावरून साधारणतः जवळपास 41 विमानं जी आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ये-जा करत असतात। त्यामुळे या विमानतळाची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। कारण जी परिस्थिती निर्माण झाली आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यान, त्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतामधले काही विमानतळ जे आहेत त्या विमानतळावरून डोमेस्टिक विमानं जी आहेत त्यांची ये-जा बंद केलेली आहे। त्यामुळे हे विमानतळ जे आहे अत्यंत महत्त्वाचं विमानतळ आहे आणि काही विमानं जी आहेत ते मुंबई मार्गे वळवण्यात आली आहे। त्यामुळे काही विमानांचं इमर्जन्सी लँडिंगसुद्धा नागपूरच्या विमानतळावर होऊ शकतं। या अनुषंगानं अलर्ट जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे। सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी डॉग स्क्वॉड जो आहे तो या विमानतळाच्या प्रत्येक भागाची तपासणी केली जात आहे। प्रत्येक बॅग असेल, संशयास्पद बॅग असेल, व्यक्ती असेल, त्याची कसून चौकशी केली जात आहे। कॅमेरामॅन कुमारसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।